लाल नंबरला. नमस्कार. तर तुमचं नाव सांगा. रामचंद्र विष्णू सुतार, राहणार फुलाची शिरोली. बरोबर. तुम्हाला शुगरचा त्रास कधीपासून होता? 10-12 वर्षे. बरं. मग आतापर्यंत औषधं इन्सुलिन घेता की गोळ्या घेत होता? गोळ्या घेतो. बरं. आणि आता एक 2-5 महिने झाले की इंजेक्शन चालू आहे. बरं. मग आता हे आपलं औषध कधीपासून चालू केलं आहे? 3 महिने झाले. 3 महिने चालू केलं. आई थांब. 3 महिने चालू आहे. मग आता औषध घेण्यापूर्वी तुमची शुगर किती होती? 450, 400, 500. जेवणानंतर 450-500 होती आणि जेवायच्या अगोदर 250, 200-250 होती. मग आता मला सांगा, ही घेतल्यानंतर आता किती शुगर आहे? आता जेवल्यानंतर जेवायच्या 185 आहे. नुसती 85 आहे जेवायच्या अगोदर. जेवल्यानंतर 126. जेवल्यानंतर 126. तुम्हाला काय वाटतं आता हे चालू केल्यावर? एकदम बरं होतं. बरं. आता टेन्शन दंगा भीती काय सगळं कमी. सगळं कमी. आणि आधी कसं होतं, शुगर असल्यामुळे मला कौशल्याचं काय संदेश होत नव्हता. हा, म्हणजे सेन्स नव्हते, संवेदना काय वाटत नव्हत्या. संवेदना नव्हत्या. रक्त दिसलं मला आला मग ते दिसायला मला कुठं चाललं म्हणून पुसून बघायचं. म्हणजे अंगावर एखादी जखम झाली तर कळत पण नव्हतं. आता काय जरा टोकलं तर लगेच म्हणजे स्पर्श ज्ञान गेलं होतं ते परत आलं. बरोबर. मग ह्यापूर्वी काय पायाला अंगठ्याला वगैरे जखम होती ना? आधी या पायाला नाही. बरं. ती जखम होती. म्हणजे जखम बरी होत नव्हती. बरं. आणि एकदा जखम नंतर नाही काम करत होता. एक काय म्हणते बस. नाही क्रिस्टचा खडा नसते. खडा बसला आणि पल्स आत जखम केली आणि ते कळलंच नाही. म्हणजे संवेदना गेल्यामुळं खडा घुसलेला कळलं नाही. म्हणजे ऑपरेशन डॉक्टर ऑपरेशन करायचं. डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं होतं. ऑपरेशन करायला म्हणजे इथलं डॉक्टर ऑपरेशन नको ऑपरेशन टेस्टिंग करून क्लिअर केली. बरं. मग नंतर आणि काय झालं, नंतर आणि त्या ह्याला एक झालं. बरं बरं. मग इथे गेलो, इथं म्हणजे डॉक्टर असंच काम करतात. हा. त्या डॉक्टर पैसे जाते. मग ती आपली डॉक्टर रोज सलाईन इंजेक्शन करून म्हणजे रोज त्या जखमेसाठी सलाईन इंजेक्शन सुरूच होतं. म्हणजे नेट गेली. बरं. मग आता याला पण 25,000 गेली. अरे बापरे. आता ड्रेसिंग शुगर तपासणी इको काढला, ड्रेसिंग केलं, सगळं केलं, एक्सरे काढला, 4,000 4,500 औषधं लिहिली आणि कट बोट करायला 12,000 घेतली आणि ड्रेसिंग वेगळी. अरे बापरे. मग आता मला सांगा, हे चालू केलं तेव्हा गोळ्या तुमच्या काय चालू होत्या पहिल्या शुगरच्या? शुगरची गोळी झाली होती. बरं. आणि जे अंगात आणि टॉनिक सकाळी. मग आता हे चालू केल्यानंतर गोळ्या कशा आहेत तशा आहेत त्या कमी केल्या? कमी केलं. आता इन्सुलिन चालू होतं. बरं. 20 PPS 15 होते, मग 15 केलं. आता एक शुगर तपासायचं तुम्ही आता नुसतं सकाळी 15 संध्याकाळी 15 केली. बरं. इन्सुलिन. गोळ्या पण आता ती ही बंद केली. बीपीची गोळी ती पण बंद केली. म्हणजे आता बीपी पण बंद झाला आणि गोळ्या पण निम्म्यावर आल्या. बरं बरं. म्हणजे आपण तुम्हाला वाटतं 2-3 महिन्यामध्ये सगळं बंद होऊन जाईल गोळ्या, इन्सुलिन सगळं बंद होऊन जाईल. आता ती काय 15 होते. आता ती 3 टाइम घ्यायची म्हणजे 10 गोळ्या म्हणजे सकाळी 15 तुम्ही काय सांगाल आता ह्याच्या लोकांना? मी याच्याबरोबर माझी ही जीवन शिक्षण. बरं. मला चांगलं. बरं बरं बरं. तुम्ही भावनिक झालेला म्हणजे तुम्हाला एवढा चांगल्या पद्धतीनं गुण आलेला आहे की पुनर्जीवन मिळाल्यासारखा प्रकार झालेला आहे. बरोबर. कारण आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असतात, पण अशी एक संजीवनी मिळते आपल्याला, त्याच्यामुळे तुम्हाला लाख मोलाचा आहे. धन्यवाद. काही लागलं तर कधी फोन करा, आम्ही तुमच्या सेवेला हजर.